सोन्याची विक्रमी घसरण झाली आहे। सोनं लाखाच्या पार गेलेलं होतं। तब्बल 8,000 रुपयानं सोन्याची किंमत घसरली आहे। नमस्कार मित्रांनो, सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। जर तुम्हाला सोने खरेदी करायचं असेल किंवा सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा, आज सोन्याचे भाव घसरलेले आहेत। त्याच्यामध्ये 24 कॅरेट शुद्ध सोनं, 22 कॅरेट शुद्ध सोनं आणि 18 कॅरेटचे भाव सुद्धा घसरलेले आहेत। त्यामुळे ज्या ग्राहकांना 24 कॅरेट सोनं खरेदी करायचं असेल, 22 कॅरेट सोनं, 18 कॅरेट सोनं, 14 कॅरेट सोनं खरेदी करायचं असेल तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळालेली आहे। मागील 5 वर्षांमध्ये एवढी मोठी विक्रमी घसरण झालेली नव्हती। त्या अनुषंगाने सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा, 1 लाख रुपयावरती गेलेलं सोनं थेट आज घसरलेलं आहे। सोन्यामध्ये आज विक्रमी घसरण झालेली आहे। मागील 24 तासांमध्ये 24 कॅरेट सोन्याचे भाव, 22 कॅरेट सोन्याचे भाव आणि 18 कॅरेट सोन्याचे भाव घसरलेले आहेत। म्हणजे सोन्यामध्ये घसरण सुद्धा झालेली आहे। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल किंवा तुम्हाला लग्न सराईसाठी सोने खरेदी करायचं असेल किंवा तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करून ठेवायची असेल तर तुम्ही सुद्धा या तारखेला सोनं सुद्धा खरेदी करायचं आहे। कारण आज सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळालेली आहे। पुढील 2 दिवसांमध्ये अजून सोन्याच्या किमती घसरणार असल्याचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। तर बघा, राज्यामधील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। त्यामुळे ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं असेल तर तुम्हाला 1 तारीख देणार आहे। त्या तारखेला तुम्ही सुद्धा सोनं खरेदी करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। परंतु आजपासून सोन्याचे भाव कशामुळे घसरत चाललेले आहे, सोन्यामध्ये विक्रमी घसरण कशामुळे पाहायला मिळालेली आहे, त्याची 5 कारणे सुद्धा आलेली आहे। त्यामुळे ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं असेल किंवा सोने खरेदी करायचा विचार करत असाल किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करणार असाल किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता अगदी 1 मिनिट पहा, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे। तर बघा, ऐन लग्न सराईमध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। सरासरी मागील 10 वर्षांमध्ये एवढी मोठी घसरण कधीच झालेली नव्हती। म्हणजे अजून पुढील 2 दिवसांमध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। म्हणजे आजपासून सोन्यामध्ये विक्रमी घसरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, आज सराफांचे बाजार ओपन झालेले आहेत। म्हणजे सराफांनी आज बाजार उघडलेले आहे, तर त्याच्यामध्ये पुढील 1 तासामध्ये अजून सोन्याचे भाव घसरण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही आज सोने खरेदी करणार असाल तर तुम्हाला किती हजार रुपयांचा फायदा होणार आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। परंतु सोन्याची घसरण कशामुळे होत आहे हा प्रश्न तुमच्या मनामध्ये 100% पडलेला असेल। कारण बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, मागील 5 वर्षांपासून सोन्यामध्ये विक्रमी वाढ होत आलेली आहे। म्हणजे 2020 ते 2025 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये सर्वात मोठी सोन्यामध्ये विक्रमी वाढ झालेली आहे। तर बघा, तुम्ही सुद्धा बघितले आहे, मागील 30 दिवसांमध्ये सोन्यामध्ये 30,000 रुपयांची वाढ झालेली होती। म्हणजे या 2025 सालामध्ये सोन्याचा भाव 76,000 रुपयापर्यंत आलेला होता। त्यानंतर थेट 1,03,000 रुपयापर्यंत सोनं गेलेलं होतं। सध्याच्या स्थितीला सोन्याचे भाव 1 लाख रुपयांच्या पुढे होते। परंतु आज सराफांचे बाजार खुलताच म्हणजेच बाजार ओपन केल्यानंतर सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळालेला आहे। आज ग्राहकांच्या रांगा सोनारांच्या दुकानांच्या बाहेर लागलेल्या आहेत। त्यामुळे तुम्ही सुद्धा सोने खरेदी करणार असाल तर तुम्ही या तारखेला सोने खरेदी करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये सोनं मिळणार आहे। तर बघा, आज 24 कॅरेट सोन्याचे भाव, 22 कॅरेट सोन्याचे भाव आणि 18 कॅरेट सोन्याचे भाव उतरलेले आहेत। त्यामुळे जर तुम्हाला 24 कॅरेटचं शुद्ध सोनं खरेदी करायचं असेल, 18 कॅरेटचं सोनं, 22 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही सुद्धा सोने खरेदी करायचं आहे। कारण पुढील 2 दिवसांमध्ये सर्वात मोठी घसरण होण्याचा अंदाज आज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं असेल तर तुम्ही अजून 2 दिवस वाट पाहायची आहे। कारण जर तुम्ही अजून 2 दिवस वाट पाहिली तर त्याच्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। परंतु 1 तारीख आलेली आहे, तर त्या तारखेला सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। त्याच तारखेला तुम्ही सुद्धा सोने खरेदी करा, जेणेकरून तुम्हाला कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। तर बघा, मागील
गेल्या 5 वर्षांमध्ये सोन्याचे भाव वाढत चाललेले होते, परंतु अचानक याच्यामध्ये घसरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा तुम्हाला आताच सांगितलेलं आहे की सोन्यामध्ये विक्रमी घसरण सध्याच्या स्थितीला सुरू झालेली आहे, परंतु भरपूर नागरिकांचा भरपूर ग्राहकांचा अंदाज होता की सोन्याचे भाव 1,50,000 रुपये 2,00,000 रुपयापर्यंत जाऊ शकतील, परंतु हे सर्व अंदाज खोटे ठरलेले आहेत। आज विक्रमी घसरण होण्यास सुरुवात झालेली आहे। तर बघा या घसरणीच्या भीतीने सराफांच्या दुकानांच्या बाहेर आज ग्राहकांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत। बघा सोनं मोडीत काढण्यासाठी ग्राहकांमध्ये उत्सुकता सुद्धा निर्माण झालेली आहे। बघा आज सकाळपासून जे सराफांचे दुकान आहेत म्हणजे सोन्याची दुकान आहेत त्याच्या बाहेर आज ग्राहकांनी रांगाच्या रांगा लावलेले आहेत, कारण त्या ग्राहकांना सुद्धा अंदाज आलेला आहे की सोन्याचे भाव पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये घसरणार आहे। सोन्यामध्ये सर्वात मोठी घसरण सुद्धा होणार आहे। त्या अनुषंगाने आजपासून ग्राहक सोनं मोडण्यासाठी गर्दी सुद्धा करत आहेत, परंतु या सोन्याचे भाव कशामुळे उतरणार आहेत आणि किती हजार रुपयापर्यंत घसरतील याचा अंदाज सुद्धा आलेला आहे। बघा ग्राहकांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोन्यामध्ये घसरण सुरू झालेले आहे, परंतु सोन्याची घसरण किती हजार रुपयापर्यंत होऊ शकते। बघा थेट अंदाज दिलेला आहे, त्यामुळे तो अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत अगदी 1 मिनिट पहा, 1 मिनिटामध्ये लगेच सांगून टाकतो तुम्ही सोनं कधी खरेदी करायचं आहे आणि कशामुळे सोन्याचे भाव घसरत चाललेले आहेत। बघा तुम्ही सोने खरेदी करायचे आहे की मोडायचे आहे यासाठी आज अनुभवी सोनारांनी मार्गदर्शन सुद्धा केलेले आहेत। बघा कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर कमेंट आलेल्या होत्या की आम्ही सोनं मोडायचं आहे किंवा सोनं आम्ही खरेदी करायचं आहे, कारण ग्राहकांमध्ये सध्याच्या स्थितीला भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण सोन्यामध्ये घसरण सुद्धा झालेली आहे। कारण ज्यांच्याकडे भरपूर सोनं आहे तर त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की सोन्याचे भाव उतरले तर आपल्याला तोटा होईल, परंतु ज्यांच्याकडे सोनंच नाही तर त्यांच्या मनामध्ये भीती लागलेली आहे की सोन्याचे भाव उतरले की आपण लगेच खरेदी सुद्धा करून ठेवायची। म्हणजे एकत्रितपणे सर्व ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी आलेली आहे, परंतु ही बातमी सोन्याचे भाव उतरणार असल्याची आलेली आहे। बघा मित्रांनो, सोन्याच्या भरपूर खाणी सापडलेल्या आहेत, म्हणजे सध्याच्या स्थितीला सराफांकडे भरपूर सोनं झालेलं आहे। बघा मित्रांनो, भरपूर ग्राहकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला होता की सोन्याची किमती कशामुळे घसरत चाललेल्या आहे। तर बघा सोन्याची किमती घसरण्याचं जे पहिलं कारण आहे तर ते पहिलं कारण म्हणजे ओडिशा राज्यामध्ये आतापर्यंत सोन्याच्या 10 खाणी सापडलेल्या आहेत आणि या खाणींमध्ये 24 कॅरेट 22 कॅरेट आणि 18 कॅरेटचं शुद्ध सोनं सुद्धा सापडलेलं आहे। त्यामुळे राज्यामधील ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं असेल तर त्यांनी या तारखेला सोने खरेदी करा, परंतु सोन्याचे भाव कशामुळे घसरत चाललेले आहेत त्याची 5 कारणे लगेच सांगतो। बघा बाहेरील देशामधील कोणताही नागरिक सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक नाही, त्यामुळे सोन्याचे भाव पुढे सुद्धा घसरतील हा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। बघा सध्याच्या स्थितीला सोन्याच्या खाणी सापडलेल्या आहेत आणि या खाणी ज्या देशामध्ये सापडलेल्या आहेत तर त्या देशामधील नागरिकांना आता सोन्याची गरज नाही, त्यामुळे सोन्यामध्ये ते नागरिक आता गुंतवणूक सुद्धा करणार नाही, त्यामुळे सोने जास्त प्रमाणामध्ये बाजारामध्ये होणार आहे आणि ग्राहकांमध्ये खरेदी करण्याची इच्छा सुद्धा निर्माण होणार नाही। परंतु आज सोन्याचे बाजार उघडताच आज सोन्यामध्ये 3,000 रुपयांची घसरण झालेली आहे। ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं असेल तर त्यांनी अजून 2 दिवस सुद्धा वाट पाहायची आहे, जेणेकरून तुम्हाला 10 ते 15,000 रुपयांचा फायदा होणार आहे। बघा आज सकाळी बाजार उघडलेले आहे तर ते बाजार उघडताच सोन्याचे भाव 93,000 रुपयांवरती आलेले आहेत। काल सोन्याचे भाव 97,000 रुपयांवरती गेलेले होते। सरासरी आज सकाळपासून 6,000ची घसरण पाहायला मिळत आहे। ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं असेल तर त्यांनी सोनं सुद्धा खरेदी करायचं आहे। तर बघा आपण सध्याच्या स्थितीला जे लाईव्ह भाव आहेत म्हणजे सोन्याचा सध्याचा भाव किती आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवत आहे। बघा सध्याच्या स्थितीला 24 कॅरेट सोन्याचा भाव 96,000 रुपयांना 1 तोळा आहे, सोबतच 22 कॅरेट सोन्याचा भाव 89,000 रुपयांना 1 तोळा आहे आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव 81,000 रुपयांना 1 तोळा आहे। म्हणजेच ग्राहकांनो एक गोष्ट लक्षात घ्या की सकाळपासून 24 कॅरेट सोन्याच्या भावामध्ये 6,000 रुपयांची घसरण झालेली आहे, 22 कॅरेट सोन्यांमध्ये 3,000ची घसरण आणि 18 कॅरेट सोन्यांमध्ये 2,000 रुपयांची घसरण झालेली आहे। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये अजून सोन्यामध्ये घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं आहे, जे ग्राहक सोने खरेदी करण्यासाठी इच्छुक आहे, ज्या ग्राहकांना लग्न सराईसाठी सोने खरेदी करायचं आहे तर त्यांनी सोने खरेदी करायचं कधी हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये पडलेला आहे। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, भविष्यामध्ये
महिन्यामध्ये सोन्याची किमती 100% वाढणार आहे। परंतु तुमच्याकडे अगोदरपासून जर सोनं असेल तर ते सोनं तुम्ही मोडू नका, अन्यथा तुमचा तोटा 100% होणार आहे। परंतु ज्यांना सोने खरेदी करायचं असेल तर त्यांनी अजून 2 दिवस वाट पाहायची आहे, त्यानंतर या सोन्याचे भाव घसरतील असा अंदाज देण्यात आलेला आहे। तर हे अंदाज अनुभवी सोनारांनी दिलेले आहेत। वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासक असतात, विश्लेषक असतात, त्यांच्या माध्यमातून हे अंदाज सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं असेल तर त्यांनी अजून 2 दिवस वाट पाहायची आहे, त्यानंतर सोने खरेदी करा। सरासरी तुम्हाला 10 ते 15 हजार रुपयांचा फायदा होऊ शकतो, हा अंदाज सुद्धा देण्यात आलेला आहे। म्हणजे सध्याच्या स्थितीला युद्ध सुद्धा संपलेलं आहे आणि युद्ध संपल्यामुळे आयात निर्यात सुद्धा सुरू झालेला आहे। त्या अनुषंगाने जास्त प्रमाणामध्ये घसरण होऊ शकत नाही, परंतु थोड्याफार प्रमाणामध्ये घसरण होऊ शकते। सरासरी 5,000, 10,000 ते 15,000 रुपये जास्तीत जास्त घसरण होऊ शकते, याच्या पुढे घसरण होणार नाही। बघा, सोन्यासंबंधित महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती आणि जर तुम्हाला सोन्याचे रोजचे रोज भाव पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।